छावा भाग 47. राजांनी मंत्रीगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसविली. वऱ्हाड खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव, निराजी, आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा, मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजे आणि राजांना अदब मुजरे घातले. प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कुचासाठी पाली दरवाजावरची नौबत घुमू लागली. ती ऐकताना संभाजीराजांना वाटले, आमची फौज सरलष्करानिशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हा येणार. आता राजगडावर राणीवसा, मंत्रीगण, 18 कारखाने, फड सर्व ठिकाणी संभाजीराजे मानले जात होते. राजांची चालती बोलती सावली म्हणून. धाराऊचा आणि येसूबाईंचा तर आता गडावर काळीजमेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला मामीसाहेब म्हणत होत्या आणि मानित होत्या. धाराऊ त्यांना सूनबाई म्हणत होती आणि लेक म्हणून मानित होती. दररोज दिवस उगवताना सूर्याचा आणि मावळताना दिवट्याचा नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासे महालात घेऊन येत होती. सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई, जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यागत होऊन जात होती. सोयराबाईंच्या. मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द त्या हिंदोळत्या मोतीलगाच्या टोपाचा नाही, पण येसूबाईंना सोयराबाईंचा धाक वाटायचा. ह्या मामीसाहेब त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे येसूबाईंना त्या म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपत ठेवलेल्या हत्याऱ्यासारख्या वाटायच्या. बोलता बोलता सोयराबाईंच्या नाकाचा शेंडा नकळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते. हातीच्या सुवर्ण कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेनमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एक लगीत आलीत का नाहीत हे बघताना तर मामीसाहेबांना कशाचेच भान उरत नाही हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवले होते. नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊंच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड रायगडाकडे कूच झाले होते. रोषणनाईकाने महालीची शमादाने पाजळली. देव महाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊसाहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी शमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डोईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊंना सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या. संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायाजी, अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि ज्योत्याजी केसरकर अदबीने उभे होते. शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज. येसू, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या. जिजाऊंनी धाराऊकडे हसून बघत येसूबाईंना साद घातली. धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताची जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवट्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, औक्षवान व्हा, जे करणं भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा.
येसूबाईंची हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, नाथसूनबाईंचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊसारखा शिरक्यांच्या माटाचा आहे. पण डोळे आहेत साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे, टपोरे, दूरचे बघणारे. जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील असामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रादासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या. महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, "येता आमच्या महाली?" येसूबाईंनी मान डोलावली होकाराची आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या लेकीची पाठ धरली. सोयराबाईंच्या मागून चालणाऱ्या येसूबाईंना बघून पुतळाबाईंना खिन्नभर वाटले. आपण स्वतःच जावं सूनबाईंना सोबत. पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या. आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रादासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आतल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कडपेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईंच्या जवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईंच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, "हे आमचे डाग आहेत, तळबिडाहून माहेरकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा." पेटीत बाजूबंद मोत्याचे सर, पैंजण्या, रजपुती धाटणीच्या बिंद्या, वाक्या, टीका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुताण्यातील, रजपुती रक्ताचे, म्हणूनच त्यांचा वर्ण केतक गौर होता. त्यांना दागिन्यांचा शौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती. येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुकच त्यांची नजर धाराऊकडे वळली. काय करावे ते विचारण्यासाठी. सोयराबाईंच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, "धाराबाई, सांग सूनबाईंना हात ठेवायला." त्या संकोचल्यात. "हो, त्याच्यावर हात ठेवा सूनबाई, ह्यो आपलाच महाल हाय." धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईंनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला. ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी छटा होती. झटकन ती टीका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली आणि खुद्द आपल्या हातांनी ती टीका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टीका येसूबाईंच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. "आम्ही एकट्याच बोलतो आहोत, तुम्ही काहीच बोलत नाही सूनबाई." सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईंनी मान उठवून त्यांच्याकडे नुसते पाहिले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. "आम्ही तरी कशा वेड्या, आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता. तुमची बोली शृंगारपुरी, कोकणी, कुणबाऊ, अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही, म्हणूनच तुम्ही संकोचता. तसे करू नका, बोलत चला." जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले. ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला. आपणास गडाची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे, जिभेवर बसती केली पाहिजे.
सोयराबाई आता टीकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही. हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईंचा पालटलेला मुखडाही जाणला. ती म्हणाली, "दोपारचा उपास सोडायचा हाय नव्ह? निघूया सूनबाई." ते ऐकून येसूबाई उठल्या. "येतो आम्ही," म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महालाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टीकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा मघासारख्याच. त्यांना येसूबाईंचे हसू आले. पेटीत एवढे रजपुती माटाचे मोत्या हिऱ्यांचे डाग असताना येसूबाईंनी हात ठेवला, तोही कोकणी टीकेवरच. धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे, "बोली कंची असती या परीस मायेचा पिळ कंचा असतो, त्याला लई धारण असती राणी सरकार." पण ती काही बोलली नाही. येसूबाईंच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली. कुंकू हळद सोडून तरी चढवायचा होता डाग सूनबाईंच्या गळ्यात. बालेकिल्ल्याच्या सदर चौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलाग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनीने धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दोर बांधला होता. पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पायपंजांवर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भवत्याने गोमाजी बाबा, जोत्याजी, महम्मद सैस, अण्णाजी वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. महम्मद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरनुसाच्या गोळ्यांचे बोटाने दाबून नळीत खुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बस्ती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले. उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बुडबस्ता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बारफेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता. त्याने सावचित्ताने धाकल्या राजांनी पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून जोत्याजीने तो खाली टाकला. बावट्याची खुनगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुरांची वळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छर्यांबरोबर पिंजराच्या गवत काड्या उसळल्या. जोत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता. एक सुराने पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले. दंडराजपुरीवर सिद्दी फत्तेखानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महम्मद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले.
त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात. जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊ राजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते समाधाने पाजळली तरी राजे येत नव्हते. त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली. भाग 47 समाप्त.